हाय मैत्रिणींनो, तर आज आपण बनवणार आहोत मालबेरी शेक। तर ह्याला आपण मराठी म्हणजे आपल्या बोली भाषेमध्ये ह्याला इकडे आमच्याकडे तुत्तू म्हणतात, पण ह्याला आपण ॲक्च्युली मालबेरी पण म्हटलं जातं। तर आपण ह्याचे बनवणार आहोत मिल्कशेक। तर चला मग बनवूयात आपण ह्याचं सुंदर असं मिल्कशेक। तर त्यासाठी काय लागणार आहे आपल्याला, प्रथम मालबेरी तर लागणारच आहे आणि आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे, हे मालबेरी आपल्याला पूर्ण सगळी ह्याच्यामध्ये मिक्सरचं भांडं असेल किंवा तुमचं ज्युसरचं भांडं असेल तर त्यात आपल्याला हे घ्यायचं आहे। ह्यात आपल्याला घालायचं आहे आपल्या चवीनुसार 2 चमचे साखर घेणार आहे मी याच्यामध्ये। तुम्हाला आवडत असेल तर वेलची पूड घालायची किंवा मग 1-2 थेंब व्हॅनिला इसेन्स, पण शक्यतो वेलची घातली तर ह्याची टेस्ट खूप सुंदर येते। तुम्ही एकदा वेलची घालून नक्की करून बघा। आपल्याला मालबेरीचा जे आपल्याला टेस्ट आहे ती तशीच ठेवायची आहे, त्यामुळे आपल्याला व्हॅनिला इसेन्स थोडंसं स्किप करायचं आहे, त्यासाठी वेलची घालायची आहे। ह्याच्यामध्ये आपल्याला बर्फाचे 1-2 तुकडे घालायचे आहेत, आईस क्यूब घालायचे आहेत, 1-2-3च घालायचे आपल्याला सध्या तरी, नंतर आपण ह्याच्यामध्ये वाढवायचे आहे। आणि आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे दूध। हे पूर्णपणे फ्रीजमध्ये थंड केलेलं असावं। मी हे करायच्या अगोदर मालबेरीज आपल्या 1-2 तास फ्रीजमध्ये ठेवलेलं दूध मी गरम करून जवळजवळ 3 ते 4 तास फ्रीजमध्ये ठेवलेलं। आणि आपल्याला ह्याच्यामध्ये पूर्णपणे दूध घालायचं आहे आणि आपल्याला हे ह्याच्यामध्ये घालायचं आहे व्हॅनिला आईस्क्रीम, प्लेन व्हॅनिला आईस्क्रीम घालायचं आहे। मी ते फक्त 1च स्कूप घेतलेला आहे मोठा, तुम्ही बघू शकता। आणि आपल्याला ते पण ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि आपल्याला हे छान असं मिक्सरला फिरून घ्यायचं आहे। चला तर मग बघूया कशी होती आपली मालबेरी मिल्कशेक। छान असं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे, तर आपण बघूयात। आहा, कसला कलर आला आहे बघा, सुंदर। आणि याचं टेक्स्चर बघा कसलं भारी आलं आहे, खूप सुंदर। तर चला मग आपण हे छानपैकी आपण ग्लासमध्ये सर्व करूया। मी ग्लासातमध्ये 1-2-3 आईस क्यूब पण टाकलेले आहे बरं का। हा, कसला सुंदर कलर आला आहे, तुम्ही बघू शकता। तर हे आपले मालबेरी खाल्ले वगैरे बघा असं। तर आपला हा मालबेरी शेक तयार आहे। तर तुम्ही बघू शकता हा किती सुंदर झालेला आहे। तुम्ही अगदी म्हणजे अशा पद्धतीने पटकन करू शकता आणि खूप सुंदर, अगदी तुम्ही उन्हाळ्यामध्ये आपल्याला इतर कोल्ड्रिंक्सपेक्षा हे असे ज्युसेस, फ्रेश ज्यूस आपल्याला खूप सुंदर आपल्या हेल्थसाठी पण आणि रिफ्रेशिंगसाठी पण। तर तुम्ही हे नक्की करून बघा। बाय बाय।